राज्यातल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आज आपण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. हे पत्र थकीत वेतनाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती देणार आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आज आपण शिक्षण संचालनालयाचं 21 जानेवारी 2026चं एक महत्त्वाचं पत्र जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र जाणून घेण्यासाठी माझ्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्राचा विषय आहे थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्याबाबत सन 2025-26 मुदत वाढ. आणि या अनुषंगाने 8 संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. सन 2024-25 पासून शासन निर्णय दिनांक 15/7/2017 मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या संदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्रमांक 5 व 6 अन्वये देण्यात आलेल्या आहेत. तसेच संदर्भ क्रमांक 7 अन्वये सन 2025-26 मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी सविस्तर सूचना देण्यात आलेल्या आहेत. संदर्भ क्रमांक 8 अन्वये सन 2025-26 मध्ये थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने सादर करण्यासाठी DDO 1 मुख्याध्यापक शाळा स्तर यांना दिनांक 10/1/2026 पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. दिनांक 20/1/2026 रोजीच्या थकीत देयकांबाबत ऑनलाईन माहितीनुसार प्रत्येक जिल्हानिहाय थकीत देयके प्रलंबित असल्याचा तपशील या पत्रासोबत जोडलेला आहे. त्यानुसार आपल्या स्तरावरून थकीत देयके नियमित व न्यायालयीन प्रकरणे केवळ 1 ते 6 वर्ष व 6 वर्षापेक्षा जास्त कालावधीचे आपण दिनांक 2/2/2026 पर्यंत जशी आपल्या स्तरावरून पडताळणी होईल तसे पुढे ऑनलाईन पद्धतीने पाठविण्यात यावेत. प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची काटेकोरपणे तपासणी करून ऑनलाईन फॉरवर्ड करावा. तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव 2 प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा. त्यानंतर सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके मान्यतेसाठी स्वीकृत केली जाणार नाहीत. विलंबामुळे देयके अदा होण्यास अडचण निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील. तसेच शासनास सादर करण्यात येणारी 6 वर्षापर्यंत वरील कालावधीचे थकीत देयकांचा प्रस्ताव विवरणपत्र 3 मध्ये ऑनलाईन सादर करावे. प्रस्तावासोबत तपासणी सूचीनुसार सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून ऑनलाईन फॉरवर्ड करावा आणि ऑफलाईन पद्धतीने प्रस्ताव 2 प्रतीमध्ये संचालनालयास सादर करावा. वर नमूद कालमर्यादा तंतोतंत पाळली जाईल याची दक्षता घ्यावी. सन 2025-26 मधील शालार्थ प्रणालीमधील थकीत देयकांसंदर्भात केलेल्या सुधारित सुविधांच्या सविस्तर माहितीसाठी शालार्थमध्ये युजर मॅन्युअल पहावे. सोबत थकीत देयकांचा जिल्हानिहाय तक्ताही दिलेला आहे, असं प्राथमिक शिक्षण संचालक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संचालक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलं आहे. शाळांच्या संदर्भात हे एक महत्त्वाचं पत्र आहे. हे पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.